संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये एका मतासाठी मतदारांना 1,500 रुपये दिले जात असल्याचं समोर आलेलं आहे। 1,000 रुपये देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतलं जात होतं। तसंच मतदानाच्या दिवशी 500 रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत घेऊन जायचं असा हा सगळा प्रकार असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी जवाहरनगर पोलीस स्थानकामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। तर हा सगळा प्रकार संजय शिरसाट यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। तसंच संजय शिरसाट यांच्या फोन नंतर पोलिसांनी 2 कोटी रुपये सोडून दिले असा आरोप देखील दानवेंनी केला। तर छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बोटाला शाई लावून निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे। या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाटांच्या फोन नंतर सोडण्यात आल्याची माहिती असल्याचं अंबादास दानवे म्हणतात। याचा अर्थ बहुधा निवडणूक आयोगाला संभाजीनगरमध्ये निष्पक्षपाती निवडणूक घ्यायची नाही। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली हा प्रश्न आहे। या प्रकरणात तातडीनं कायदेशीर कारवाई करावी। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, हा सगळा प्रकार नेमका काय होता आणि त्यावरून आता संभाजीनगरमध्ये राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप कसे सुरू झालेत? जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका भागामध्ये एका नागरिकानं हे सगळं मोबाईलमध्ये शूट केलेला प्रकार आहे, ज्यामध्ये समोरचा व्यक्ती त्यांना ऑफर देतो की तुम्ही याला आम्ही आत्ता 1000 रुपये देतो, तुमचं आधार कार्ड आणि ओळखपत्र हे तुम्ही मला द्या, म्हणजे मतदान कार्ड तुम्ही मला द्या, मी तुम्हाला आत्ता 1000 रुपये देतो आणि नंतर म्हणजे 20 तारखेला सकाळी तुम्ही बोटाला शाई लावून घ्या आणि 500 रुपये आणि तुमचे आधार कार्ड घेऊन जा। याचाच अर्थ असा आहे की हे जे मतदान आहे जे ज्या कोणी हे केलेलं आहे त्या व्यक्तीला पडत नाही आणि त्यामुळे ते मतदान दुसऱ्याला जाऊ नये म्हणून अशा प्रकारचा हा सगळा प्रकार सुरू असल्याचं प्रथम दर्शनी तरी हे पाहायला मिळतं आहे आणि तसा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये 2 व्यक्तीला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र या चौकशी दरम्यान अंबादास दानवे यांनी काही गंभीर आरोप केलेत आणि ते उमेदवार पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावरती केलेत आणि त्यांनीच हा सगळा प्रकार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। शिवाय त्या व्यक्तीकडे 18 लाख रुपयांची रक्कम होती, ती पोलिसांनी सोडून दिली आणि 2 कोटी रुपये देखील सोडून दिले पोलिसांनी, अशा प्रकारचं म्हटलंय। आणि त्याहीपेक्षा गंभीर आरोप त्यांचा असा आहे की जर शाई जी बोटाला लावली जाती, जी विशिष्ट शाई या ठिकाणी असते आणि ती शासकीय कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये ठेवली जाते आणि ती बाहेर कशी आली हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि त्यामुळे आता या सगळ्यावर पोलीस काय उत्तर देतात, शिवाय जिल्हा प्रशासनाकडनं काय उत्तर देतं आणि संजय शिरसाट ज्यांच्यावरती हे आरोप केले ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण त्यांच्याशीही काल या ठिकाणी फोनवरून संवाद केला, त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप या ठिकाणी ते करत आहेत। बरोबर आहे कृष्णा, आरोप प्रत्यारोप तर सुरू आहेत अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये। पोलीस सत्य काय आहेत ते समोर आणतीलच। अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।